नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वेनिसमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही तयार झालेलो आहोत. तर आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण वेनिस सिटी दाखवणार आहे आणि खूप बघण्यासारखं आहे. आणि वेनिस सिटी तर आम्ही तुम्हाला दाखवूच, त्यासोबत आहे ना थोडी इन्फॉर्मेशन पण देण्याचा प्रयत्न करू मध्ये मध्ये. आणि आत्ता मी तयार झालेले आहे आणि सेकंड डेचा माझा लुक असा आहे पूर्ण. आणि त्यावर ना ही स्लिंग बॅग घेतलेली आहे आणि ही बॅग मी दुबईवरनं घेतली होती. आणि थोडंसं आहे ना येलोइश व्हाईट पिंक कलरचा ड्रेस आहे, त्यामुळे मग मी गोल्डन कलरची वॉच घातलेली आहे आणि गोल्डन कलरचे इयरिंग्स घातलेले आहे. आणि असा कम्प्लीट लुक आहे माझा. आणि माझा लुक मी आता तुम्हाला दाखवलेला आहे. आता मी तुम्हाला मनोजचा लुक दाखवतो. तर मनोजचा आजचा लुक असा आहे. कम्प्लीट ब्लॅक अँड व्हाईट लुक आहे माझा आजचा. हो. आणि आता कोमलमुळे मला पण सवय झाली लुक दाखवण्याची. हो ना. तर बघा, ब्लॅक वॉच, शूज व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईट. आणि स्निकर्स घालणं गरजेचं आहे, कारण की कोमलने पण घातलेले स्निकर्स किंवा जे पण तुमचे कम्फर्टेबल शूज असले ते वेअर करा, कारण की वेनिसमध्ये तुम्हाला खूप चालावं लागतं. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही रोज 6-7 किलोमीटर चालतात, तर त्यामुळे कम्फर्टेबल शूज घाला. आणि असं नाही की नुसतं फ्लॅट सरफेस आहे, तुम्हाला खूप वेळा ना ब्रिजेसवरून चालावं लागतं, स्टेप्स असतात. त्यामुळे मी तर म्हणेल लेडीजने स्पेशली हिल्स अवॉइड करा. आणि आमच्या मुलांचं तर काय ते नॉर्मल स्निकर्समध्येच असतात. लेडीजसाठी स्पेशली आम्ही सांगतोय कम्फर्टेबल शूज वेअर करा. ओके. आता याच्यानंतर परीबेला आणि मम्मीचा लुक दाखवतो. चला. तर परीबेला आणि मम्मीचा आजचा असा लुक आहे. आणि परी हे बघा, छान व्हाईट कलरचा परीने ना फ्रॉक घातलेला आहे मस्त. आणि बेलाने बघा मिनी माऊची आणि मम्मीने छान पिंक आणि ब्लॅक कलरची पॅन्ट घातलेली आहे ना. चला, खूप छान दिसतंय. चला, मला दाखवायचं आहे का इथे वॉटर बसेस कसे असतात ते बघा. आणि आपण मागचे दाखवता आले नाही, कारण की रात्र होती इथे स्टॉप आहे म्हणून आहे ना ही वॉटर बसेस किंवा वॉटर टॅक्सी ना इथे थांबतात. आणि आता लोक उतरलेले आहेत. ही आहे वेनिस मधली वॉटर बस. म्हणजे थोडी फार ती बोट सारखीच दिसते की नाही? हो, मला असं वाटतं 25-30 लोक नावत असतील, पण तरी छान आहे. तर आता आम्ही निघालो आहोत आणि आता वाजलेले आहे सकाळचे 10. ॲक्च्युली यांना आम्हाला 9-9:30च्या दरम्यान निघायचं होतं, पण मग ब्रेकफास्ट करणं, परत मग परीबेलाचं आवरणं, आमचं आवरणं, त्यामुळे ना उशीर होत असतो, हे की नाही? हो ना. आणि त्यामुळे म्हटलं चला आता आवरून झालेलं आहे, पटकन निघतो. झालं तर वेनिस सिटी ही पूर्ण पाण्यावर आहे आणि इथे काच इवन सायकलसुद्धा अलाउड नाही आहे चालवण्यासाठी. आणि तुम्ही विचार करणार आता का हे लोक कसे येणं जाणं करत असते, तर खूप महत्त्वाचं म्हणजे इथले लोक ना खूप चालतात, 4-5 किलोमीटर चालतात, खूप वॉक करतात. आणि नाहीतर मग प्रत्येकाची ना स्वतःची बोट असते. तिथे समोर तुम्ही बघू शकता प्रायव्हेट बोट्स आहेत तिथे समोर, तर त्या पण असतात. आणि जर तुम्हाला या सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जायचं असेल किंवा कुठे मार्केटमध्ये जायचं असेल, तर इथून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना रेल्वे स्टेशनसुद्धा आहे, इवन बस स्टॉपसुद्धा आहे. आता आम्ही तिथे गेल्याच्या नंतर तसं तुम्हाला ते दाखवू, तर तिथून सुद्धा तुम्ही ना जाऊ शकता. पण जो पाण्याचा भाग आहे त्या पाण्याचं सांगते मी तुम्हाला. आणि बघा आता वॉटर टॅक्सी आमच्या समोरूनच जात आहे. हो, तर ही वॉटर टॅक्सी आहे. कारण की या म्हणजे जे लोक आता इथे राहत आहेत त्यांना आता दुसरीकडे जायचं असेल तर मग हे वॉटर टॅक्सीने तिथे जातात. चला आता जातो. तर जेव्हा तुम्ही इथे येतात ना, तर इथे तुम्हाला ना प्रत्येक ठिकाणी ना छोटे छोटे ब्रिजेस बघायला मिळतील. म्हणजे जो रस्ता असतो ना त्या रस्त्याच्या ठिकाणी एक छोटासा ब्रिज असतो. जसं हा इथे एक आहे, तर तिथे एक आहे, भरपूर आहे. हो, इथे ब्रिजेसच आहेत. तर आता आपल्याला वॉटर बसने जायचं आहे. एक सुंदर ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तर ते 2.5 किलोमीटर आहे. सॉरी. ओके, गर्दी खूप आहे. बघू आता मी इथे का खूप गर्दी आहे आणि स्टॉल पण आहे आपल्याकडे. चला, खूप गर्दी आहे. तर आम्ही वॉटर बसमध्ये बसलो आहोत आता आणि खूप गर्दी आहे आणि 2 स्टॉप नंतर आम्हाला उतरायचं आहे. तर पर पर्सन 25 युरोज तिकीट्स आहे एका दिवसाचं. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही किती पण फिरू शकता. वॉटर टॅक्सी एका दिवसाचा पास असतो. तर आमच्या चौघांचे तिकीट्स लागलेले आहे. बेला लहान आहे म्हणून मग तिचे तिकीट्स नाही आहे. या वॉटर बसमध्ये ना TC सुद्धा आहे तिकीट चेक करण्यासाठी.
कंडक्टर. याच रस्त्याने आपण आलो होतो एअरपोर्टवरून. हो, आणि त्याच रस्त्याने परत चाललोय आता दुसऱ्या ठिकाणी. नाही, म्हणजे हा रस्ता सेम आहे. आता आपण ते जे सेंटर आहे तिथे जाऊ. तर आम्ही वॉटर बसमधून उतरलेलो आहोत. आता इथून आपल्याला आहे ना 1 किलोमीटर चालत जायचं आहे. आणि आज आहे ना बघा गर्दी खूप आहे सॅटर्डे असल्यामुळे. आणि इथे एवढीच आहे, तिथे खूप गर्दी असते. हो, आणि आता किती वाजलेत? 11ला 5 कमी आहे. आणि ऊन खूप जास्त आहे. काल नव्हतं एवढं ऊन, पण आज खूप जास्त ऊन आहे. चला जायचं. चला. आणि मम्मी एकदम फुल स्टाईल मध्ये आज. आणि इथे तुम्हाला घरं दिसत असतील वेगवेगळे कलरचे, येलो कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर, आणि वेगवेगळे असे कलर्स दिसतात ना घरांचे, तर अजून छान दिसतं. हे बघा इथे रेस्टॉरंट आहे आणि एका साईडला असं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे तुम्ही असं समुद्राला बघता बघता यांना असं जेवण करू शकता मस्त. चला. तर इथे प्रत्येक ठिकाणी ना अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि गल्ल्यांमधून असे रस्ते निघतात. आणि इथे आल्याच्यानंतर आहे ना गुगल मॅपवर आहे ना आपल्याला रस्ते शोधावे लागतात. आणि कधी कधी ना रस्ते वेगळे पण दाखवतात. आपण जातो एका ठिकाणी आणि रस्ते दाखवतात दुसऱ्या ठिकाणी. गुगलवर कधी कधी होतं असं, गुगल मॅपवर होतं असं. किती गोड दिसते आज परी आणि बेला. आज दोन्ही खूप छान दिसत आहे. मम्मी या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून जाते तर कसं वाटतंय? हो ना. हो, एका वेळी एकच जण जाऊ शकतो. आणि कोणी समोरून येत असेल ना तर असं अशी मोठी स्पेस असे आणि असं साईडला थांबावं लागतं आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना जाऊ द्यावं लागतं. हे बघा. चला परत. आणि परी तुम्हाला स्टॉलरमध्ये बसलेली दिसेल कारण की परीला थोडं बरं नाहीये म्हणून. आणि इथे छोटंसं स्टॉल ठेवलेलं आहे आणि तिथे ना फिशेस आहे विकायला. हो. हॅलो. तुला पिजन बघ, तुला म्हटलेत ना पिजन. तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं का इथे ना छोटे छोटे ब्रिजेस असतात, तर ते क्रॉस करून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. हे बघा समोर पण तुम्हाला एक ब्रिज दिसत असेल. तर समोर तुम्ही बघू शकता गंडोला राईड. आणि आम्ही पण करणार आहोत, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये तसं बघायला मिळणारच आहे. आणि इथे आल्याच्या नंतर हे मस्ट आहे. तुम्ही जेव्हा व्हेनिस सिटीला येतात ना तर गंडोला राईड ही कराच म्हणजे कराच. काही ठिकाणी रेडमध्ये असते, काही ठिकाणी ब्लॅकमध्ये असते, पण त्याची डिझाईन वगैरे किती छान आहे. ओके, तर बघा आपल्या इकडे जायचं आहे आणि गर्दी बघा इथे. हे बघा इथे सोविनियर आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे आहे. आम्ही पण घेणार आहोत. जेव्हा घेऊ आम्ही तेव्हा दाखवू तुम्हाला. तर पुढे जायचं आहे आपल्याला. आणि हा रस्ता खरंच बघण्यासारखा आहे. आजूबाजूला भरपूर शॉप्स आहे, ब्रँडेड स्टोर्स आहे, छोटे छोटे स्टोर्ससुद्धा आहेत. पण तुम्ही इथून जातात ना खूप छान वाईब्स आहे, ते खूप मस्त वाटतं. आणि इथे आलं तर खरंच वाटतं आपण आता इटलीमध्ये आहोत, व्हेनिसमध्ये आहोत. आणि हे बघा हे जे आहे ना प्लास्टर वगैरे, तर मला असं वाटतं की इथे ना काही 2-3 वर्षापूर्वी पूर आला होता, त्यामुळे हे डॅमेज झालेलं आहे. चला.
तर आता आपण आलो आहोत पियाझा सॅन मार्को स्क्वेअर इथे आणि मोस्ट क्राउडेड प्लेस आहे ही आणि मोस्ट विजिटेड प्लेससुद्धा आहे आणि खूप गर्दी तुम्हाला बघायला मिळत असेल तिथे आणि इथे व्हेनिसला आल्याच्या नंतर सगळे लोक तिथे जातात बघण्यासाठी कारण की ती जागा स्क्वेअरमध्ये आहे आणि बघण्यासारखं पण खूप आहे तिथे. चला तुम्हाला मी तिथे घेऊन जाते. 2-3 अट्रॅक्शन तिथेच आहेत. जर तुम्ही आलात तर मग ते सुद्धा कव्हर करू शकता. काय अट्रॅक्शन्स आहे आपण ते पुढे जाऊन गेल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते. चला. असं थांबून शूट करायचं असं असं मुलांना थांबावं लागतं, मम्मीला तिथे थांबावं लागतं आणि मग शूट करावं लागतं. चला हो ना. तर आपण आता पोहोचलोच आहे. तर तुम्हाला ज्या जागेबद्दल बोलत होते मी पियाझा सॅन मार्को स्क्वेअर ते हे आहे समोर आणि हे आहे बेल टॉवर. चला तुम्हाला आता हा स्क्वेअर मी पूर्ण दाखवते. तर या स्क्वेअरचा व्ह्यू आहे ना मी तुम्हाला वरतून दाखवते. म्हणजे तर इथे एक कपल आहे प्रपोज करत आहे. किती छान ना अशा ठिकाणी ना प्रपोज करणं लग्नासाठी. भारी वाटते बघून. असं आपण बघायचं मूवीमध्ये किंवा एखादा असं पिक्चरमध्ये पण आहे ना असं भारी वाटतं ना. छान प्लॅनिंग करायची. तर ती मुलगी थोडी शॉक मध्येच आहे. थोडी इमोशनल झाली ना. तर समोर बेल टॉवर आहे ना तर हे बेल टॉवर आहे ना 9th सेंचुरीमध्ये बिल्ड झालेला आहे आणि केवढी मोठी बघा ना. आणि आम्हाला इथे यायचं होतं ना तर आम्हाला माहिती होतं का इथे 5-6 दिवस आहे ना खूप ऊन असणार आहे त्यामुळे ना आम्ही तेवढी काळजी घेतली आहे. सनस्क्रीन लोशन पाणी भरपूर ठेवणं. तुम्हाला पण इथे जर यायचं असेल ना जर सुट्ट्यांमध्ये जून जुलै ऑगस्ट तर इथे खूप गर्दी असते आणि इथे चोऱ्या पण होतात भरपूर. त्यामुळे काळजी घ्या. आपल्याला वाटतं असं अरे नाही आपलं लक्ष असतं पण आहे ना ते चोरी अशी होती का तुम्हाला स्वतःला पण कळत नाही का आपला मोबाईल गेला किंवा आपले ना पर्स गेली. म्हणून मग इथे येताना थोडी काळजी घ्या. तर समोर इतकं सुंदर आहे ना बॅसिलिका आहे. चला तुम्हाला दाखवते. तर माझ्या मागे तुम्हाला खूप सुंदर चर्च दिसत असेल. तर या चर्चचं नाव आहे बॅसिलिका दी सॅन मार्को चर्च आणि हे 9th सेंचुरीमध्ये बनवलं होतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे का युरोपमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे युरोपमध्ये ना खूप सुंदर सुंदर चर्च आहे आणि त्यापैकीच हे खूप सुंदर असं चर्च आहे. तर चला आपण आता डिटेलमध्ये बघूया. हे चर्च इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि जर पॉसिबल झालं तिकीट्स मिळाले तर आपण आतमध्ये सुद्धा जाऊ. चला.
आणि इथे आल्याच्या नंतर आहे ना हे मेन स्पॉट आहे, हे चर्च, बेल टावर आणि हे समुद्राचे स्क्वेअर मध्ये सांगितलं ना तुम्हाला ते. हो आणि पुढे पण आहे, ते पण दाखवू. हो पुढे आहे ते तर बघा ना किती सुंदर काम केलेलं आहे. किती मेहनत लागली असेल ह्या सगळ्या गोष्टी बनवायला 9th सेंचुरीमध्ये. आणि आतमध्ये जाण्यासाठी लोक बघा किती क्यू मध्ये उभे आहेत ऑलरेडी. त्याचे तिकीट किती बघावं लागतं. तर आम्हाला आतमध्ये जायचं होतं पण ऑलरेडी खूप गर्दी आहे आणि ऊन पण खूप वाढलेलं आहे. तर आता आम्हाला आतमध्ये जाणं पॉसिबल नाही होणार. पण तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर एकदम सकाळी या 9-9:30च्या दरम्यान या. म्हणजे इथे गर्दी नाही राहत, सगळं रिकामं असतं. तुम्हाला आहे ना क्यूमध्ये थांबायची गरज लागणार नाही. हो तर एंट्री जी आहे ती 3 युरोज पर पर्सन. जे माझ्या मागे दिसते आहे ते आहे डोजेस पॅलेस. डोजेस म्हणजे किंवा डोज जे असतं जसं ड्यूक असतं लक्झमबर्गमध्ये, म्हणजे काइंड ऑफ किंग, त्यांचं पॅलेस आहे. तर आपण इथे पण जाऊन येऊ, थोडंसं एक वॉक करून येऊ. हो चालेल चला. बेला थांब इथे. आणि हे त्यांचं पॅलेस चालेल का? चला बेला चल. हा हा किती छान ना. चला चल आता आपण काय दाखवणार आहे. हो तर आणि हा जो पॅलेस आहे तुम्हाला सांगितलं बघा, डोजेस पॅलेस हा फर्स्ट बिल्ड इन 9th सेंचुरी. त्याच्यानंतर मग परत त्याच्यावरती काम झालं 12th, 14th आणि 15th सेंचुरीमध्ये. त्यानंतर तो असा इतका सुंदर दिसतो. आणि अजून सुद्धा काही काम चालू आहे तिथे. ते रिनोव्हेशनचं काम चालूच असतं तरी. राईट. तर चला मग आपण जाऊया पुढे. चला. तुम्हाला इथे ना जागोजागी गंडोला राईड्स मिळतील. म्हणजे ते काय असतं, हे कणालाच फिरवतात, फक्त त्यांचे एंट्री पॉईंट्स वेगवेगळे असतात. तिथे बघा इथे तिथं गंडोला राईड, पण इथे थोडी मला गर्दी जास्त वाटते. मे बी हा एक फेमस स्पॉट असेल गंडोलासाठी. हो पण बघा गंडोला सर्व्हिस दिली. तर इटालियनमध्ये म्हणतात सर्व्हिसिओ गंडोलो समथिंग. आणि खूप मूवीचे शूटिंग सुद्धा इथे झालेले आहे. आपण मूवीच्या शूटिंगचं पण एक थोडी माहिती देऊ तुम्हाला. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला वेनिसबद्दल. तर वेनिस जे होतं ना, अगोदर एक इंडिपेंडंट कंट्री होती. तुम्हाला माहिती आहे आता वेनिस हे इटलीमध्ये होतं. आपण इटलीला वेनिस हे इटलीमध्येच समजतो, पण अगोदर ते इटलीमध्ये नव्हतं. ही एक वेगळी कंट्री होती. आणि त्यानंतर मग ती इटलीने जिंकली, मग इटलीचा पार्ट झाली. त्याच्यानंतर मग ती ऑस्ट्रियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया नाही आहे, ऑस्ट्रिया जी एक युरोपमध्ये कंट्री आहे ती. आणि त्यानंतर काही वर्ष त्यांच्याकडे होती. मग त्याच्यानंतर परत त्यांना मॅनेज करणं डिफिकल्ट झालं ह्या कंट्रीला, कारण की ही ना खूप अलीकडे तुम्ही बघायला चारू बाजूला ना त्याचा समुद्र आहे, त्यामुळे मॅनेज करणं डिफिकल्ट होतं. मग त्यांनी सोडून दिली. मग ती परत काही वर्ष इंडिपेंडंट कंट्री होती. आणि त्यानंतर मग परत ती इटलीकडे आली. मग आता ही काही खूप वर्षापासून इटलीकडेच आहे. आणि मला असं वाटतं आता इटलीकडेच राहील. आणि इटलीची पण एक वेगळी ओळख आहे वेनिसमुळे. वेनिस ही स्वतःमध्येच एक वेगळा प्लेस आहे, जी पाण्यावरती पूर्ण सिटी आहे. राईट की नाही. बाकीच्या ज्या सिटीज आहे इटलीमध्ये, बाकीच्या सिटीज पण खूप फेमस आहे. जसं फ्लोरेन्स झालं, मिलान झालं, कॅप्री झालं. परत बीचेससाठी पण काही फेमस आहेत. पण त्या सिटीज अशा नाही आहेत ज्या पाण्यावरती. चल आपण पुढे बघूया. ऑलरेडी एवढे लोक वेटिंग मध्ये थांबलेले आहेत. हे बघा. पण मला असं वाटतं इथे प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला, लगेच लागते का. खूप सारे गंडोला. आणि गंडोला म्हणजे जे ही अशी स्पेसिफिक बोट असतं, ही स्पेशल बोट, त्याला गंडोला म्हणतात. जे लोक इटलीला येऊन गेले असेल त्यांना माहिती असेल. आणि ही भरपूर मूवीज मध्ये पण आलेली आहे. आणि जोपर्यंत आम्ही सांगत नाही, हे लवकरच सांगू आम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या मूवीज मध्ये, तोपर्यंत तुम्ही ओळखा की हे कुठल्या मूवीचं सॉन्ग इथे शूट झालं. तर आता एकदम सुंदर ब्रिज बघायला जाणार आहोत आपण. तर त्या ब्रिजचं नाव आहे रियाल्टो ब्रिज आणि खूप फेमस ब्रिज आहे तो. आणि तुम्हाला सुद्धा बघितलं खूप छान वाटणार. चला. तर हाच तो खूप फेमस असा ब्रिज आहे. त्या ब्रिजचं नाव आहे रियाल्टो ब्रिज. चला. आणि खूप मूवीच्या शूटिंग इथे झालेल्या आहेत.
सांगायचं झालं तर बचना है हसीनो, गॅम्बलर, सजदे ला 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 ला। तर हा ब्रिज आहे तो तुम्हाला ना तर सगळे लोक यांना लंच करता करता तो ब्रिज बघत आहे, मस्त कनाल बघत आहे आणि ते बसून फोटो काढण्यासाठी क्यू मध्ये। तर चला आता आपण ब्रिजवर जाणार आहोत। इतका आयकॉनिक ब्रिज आहे तर मग वरती तर गेलंच पाहिजे, बरोबर आहे का नाही? चला माझ्यासोबत। चालत असतात, शॉप्सकडे बघत असतात, त्या ज्वेलरीकडे बघत असतात ना, तर त्यामुळे इतकं भारी वाटतं ना, अजिबात कंटाळा येत नाही। चालतच राहावं, बघतच राहावं असं वाटतंय। आणि इटलीला आल्याच्या नंतर असं वाटतं ना सगळ्यांना, जे मूवीचे जे शूटिंग झालेलं आहे ते रिक्रिएट करणं त्याचं नाही हो, आणि ते जे एक सांगायचं, हा जो स्ट्रीट आहे ना, हा रियाल्टो मार्केट आहे। रियाल्टो मार्केट, तर हा जो होता तुम्हाला सांगतो, हा रियाल्टो ब्रिज आहे आणि ते रियाल्टो मार्केट आहे। तिथे व्हेजिटेबल वगैरे पण मिळतात आणि काही ज्वेलरी शॉप्स आहेत। शॉप पण परत तो जो स्ट्रीट ज्वेलरी बघितलं ना, त्या पण अशा खूप सुंदर सुंदर आहे। म्हणजे बघा इथे इथे ना इथे गोल्डच्या, सिल्वरच्या, परत पर्सच्या, डायमंडच्या, इतकं सुंदर सुंदर आहे ना व्हरायटीज। तर चला आता आपण परत खाली जाऊया। तर 5-6 दिवस आहे ना, सांगितलं होतं खूप पुणे, पण एवढा जबरदस्त पाऊस पडतोय। काल पण खूप पाऊस पडला आणि आता पण आहे ना गाराचा एवढा पाऊस पडला, आम्ही ओढत आलो अक्षरशः। बरी बेटाला जॅकेट आणलेले आहे, स्वेटर्स घातले त्यांना। शांत होऊन जाईल आणि खूप गारांचा पाऊस पडत होता।